संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज 7वी सुनावणी। बीड जिल्हा सत्र न्यायालयात पार पडणाऱ्या सुनावणीला सरकारी वकील उज्ज्वल निकम हजर राहणार का याकडे लक्ष। जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर। अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं आयोजन। बीडमधील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी आज जाहीर करण्यात आलेला बीड बंद मागे। मराठा क्रांती मोर्चाने केलेलं बंदचं आवाहन मागे। वन नेशन वन इलेक्शन संदर्भात लोकसभेची संयुक्त समिती महाराष्ट्र दौऱ्यावर। समिती सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा करणार। मुख्यमंत्री आणि समितीच्या सदस्यांची भेट होण्याची शक्यता। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आजपासून 6 दिवसीय परदेश दौऱ्यावर। नेदरलँड, डेन्मार्क आणि जर्मनीला भेट देणार। पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार आजपासून 4 दिवसीय चीन दौऱ्यावर। दक्षिण आशियातील प्रादेशिक परिस्थितीवर चर्चा करणार। राज्यात अवकाळी पावसाचं संकट कायम। पश्चिम विदर्भात 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा लावली हजेरी। मुंबई, ठाण्यातही पहाटेपासून पावसाच्या सरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।